महाराष्ट्र राज्य महोत्सवाबाबत आम्ही शासनाला धन्यवाद दिलं। विशेष म्हणजे या राज्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला समन्वय समिती व अन्य BMCच्या ज्या ऑथॉरिटी आहेत त्यांना एक प्रकारे एकत्र आणून आपल्याला मुंबईमध्ये कशा प्रकारे हा महोत्सव साजरा करता येईल याबाबत आम्ही समन्वय समितीच्या वतीने काही मुद्दे मांडले। त्यात विशेष मुद्दे म्हणजे की बाबा एक सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईमध्ये झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला म्हणजे आशिष शेलार साहेबांनी तसा चांगला प्रतिसाद दिला। या व्यतिरिक्त अन्य काही मुद्दे आहेत ते चांगल्या प्रमाणात आले। विशेष म्हणजे महापालिकेशी संबंधित आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यात आगमन आणि विसर्जन, आगमन ज्या रस्त्याने होतं त्या रस्त्यावर दोन भाग असतात, एक जाण्यासाठी असतो आणि येण्यासाठी, तर त्याच्यासाठी स्पेशल आगमनासाठी रस्ता ठेवावा आणि त्या रस्त्यामध्ये जे काही झाडं असतील ओव्हरहेड वायर असतील त्याची छाटणी झाली पाहिजे। आणि विशेष म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्ही मंडळांना पण सांगू इच्छितो की कुठच्याही परिस्थितीत जर एखाद्या ॲम्ब्युलन्स वगैरे येत असेल तर त्याला ते मार्ग द्यायला पाहिजे। या व्यतिरिक्त खड्ड्याचा विषय हा 2010पासून समन्वय समिती मांडते आहे। यंदाच्या वर्षी खड्ड्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे असं सांगितलं जातं, परंतु खड्ड्याचं काम जितक्या जलद गतीने व्हायला पाहिजे तेवढ्या जलद गतीने होत नाही आणि त्यामुळे मूर्तीला कुठे इजा होता नाही हे त्यामागचं कारण आहे। आता तुम्ही उपनगरात गेले तर तुम्हाला असे दिसेल की L टाईप सिग्नल लावलेले आहेत आणि त्यामुळे मूर्तीची उंची जास्त असल्यामुळे कुठेतरी अडचण येऊ शकते आणि म्हणून त्यासाठी आम्ही तात्पुरते ते जे L टाईप जे काय हे आहेत सिग्नल ते कुठेतरी हटवता येतील या दृष्टीने एक मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे चौपाटी किंवा अन्य चौपाटी, आम्ही गिरगाव चौपाटी तिथे जो जेलीफिश होतो गेली 8-10 वर्ष जेलीफिशचा विसर्जनाच्या दरम्यान गणेश भक्तांना त्रास होतो। गतवर्षी पण काही हे मुलं हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करायला लागलं, तर जेलीफिशच्या याने आम्ही तो मुद्दा मांडलेला आहे आणि त्याला महापालिकेने तसा प्रतिसाद दिला आहे। लवकरात लवकर त्या होते। आणखी त्याप्रमाणे दुसरं की बाबा गणेश मंडळांना सांस्कृतिक खात्याजवळनं एखाद्या कार्यक्रम मिळाला पाहिजे त्या दृष्टीने मंत्री महोदयाने तो प्रतिसाद दिलेला आहे। एकंदरीत तुम्ही बघितल्यावर मंडपापासून ते विसर्जनापर्यंत जर बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला एक दिसेल की जे काही ब्रिज आहेत, फ्लायओव्हर ब्रिज, तिथून जेव्हा मूर्ती जाते त्यातून जी गळती होते त्याबाबत समन्वय समितीने हा पण मुद्दा मांडला आहे की तिथून ते व्हायला महापालिका आम्ही केलेल्या मुद्द्याबद्दल त्याचे निर्मूलन लवकरात लवकर करणार आहे। वाहतूक विभाग पण करत आहेत, त्यांच्याबरोबर बैठका झालेल्या आहेत आणि महापालिकेनेही त्या प्रकारे हे केलेलं आहे। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।